राज्यामध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले, मात्र अद्यापही मुंबईच्या जागांचा तिढा महायुती आणि महाविकास आघाडी सुद्धा कायम आहे। त्यामुळे इच्छुकांची धाकधूक चांगलीच वाढली आहे। मुंबईमध्ये नेमका कोणत्या जागांवरती तिढा कायम आहे पाहूया। लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा नुकताच पार पडलाय, तर तिसऱ्या टप्प्यासाठीचं मतदान 26 एप्रिलला होणार आहे। असं असलं तरी संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या मुंबईतील लोकसभा मतदारसंघाचा तिढा अद्यापही कायम आहे। मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघापैकी फक्त दक्षिण मध्य मुंबई आणि उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघाची लढत स्पष्ट झाली। दक्षिण मध्य मुंबईत शिवसेना शिंदे गट विरुद्ध शिवसेना ठाकरे गट सामना रंगतोय। शिंदे गटाकडून विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांना पुन्हा तिकीट देण्यात आलंय, तर ठाकरे गटाकडून अनिल देसाई यांना लोकसभेच्या मैदानात उतरवण्यात आलंय। दुसरीकडे उत्तर पूर्व मुंबई अर्थात ईशान्य मुंबईतून भाजप विरुद्ध शिवसेना ठाकरे गट अशी लढत होते। भाजपचे विद्यमान खासदार मनोज कोटक यांचं तिकीट कापून मिहिर कोटेचा यांना रिंगणात उतरवले, तर ठाकरे गटानं संजय दिना पाटलांना तिकीट दिले। मुंबईतील 3 जागा अशा आहेत जिथे एका बाजूचा उमेदवार जाहीर झालाय पण दुसऱ्या बाजूचा नाही। त्यात उत्तर मुंबईत भाजपने विद्यमान खासदार गोपाळ शेट्टींना डावलून केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना पहिल्यांदाच लोकसभेच्या मैदानात उतरवले। मात्र गोयल यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा उमेदवार अद्याप निश्चित नाही। महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसच्या वाट्याला आली, तर उत्तर पश्चिम अर्थात वायव्य मुंबईतून शिवसेना ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर यांना तिकीट दिलं गेलंय। मात्र भाजप किंवा शिंदे गटाकडून या जागेवर अद्यापही उमेदवाराची घोषणा झालेली नाही। तर दक्षिण मुंबईतून ठाकरे गटाकडून विद्यमान खासदार अरविंद सावंत यांना पुन्हा एकदा तिकीट देण्यात आलंय। मात्र महायुतीकडून या जागेसाठी अद्यापही उमेदवाराची घोषणा झालेली नाही। उत्तर मध्य मुंबईच्या जागेवर महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्ही बाजूच्या उमेदवाराची घोषणा अद्याप झालेली नाही। या जागेवर भाजपच्या पूनम महाजन विद्यमान खासदार आहेत। महाजन यांच्याऐवजी भाजपकडून आशिष शेलार यांच्या नावाची चाचपणी सुरू असल्याचं कळतंय, तर महाविकास आघाडीकडून वर्षा गायकवाड आणि नसीम खान यांच्या नावाची चर्चा सुरू आहे। दरम्यान मुंबईतील ज्या जागांचा तिढा अद्यापही कायम आहे, ज्या जागांवर कोणत्या पक्षाकडून कुणाची नावं चर्चेत आहेत पाहूया। दक्षिण मुंबई अरविंद सावंत यांच्या विरोधात शिंदेच्या शिवसेनेकडून मिलिंद देवरा आणि यशवंत जाधव यांचं नाव चर्चेत आहे। भाजपकडून राहुल नार्वेकर आणि मंगल प्रभात लोढांचं नाव समोर येतंय। इतकंच नाही तर उद्धव ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकरांना आपल्याकडे घेऊन त्यांना तिकीट देण्याची शिंदे गटाची रणनीती असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू आहे। उत्तर पश्चिम मुंबई अमोल कीर्तीकर यांच्या विरोधात शिंदे गटाचे विद्यमान खासदार गजानन कीर्तीकरांना तिकीट मिळणार का असा प्रश्न आहे। त्याचबरोबर ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेले रवींद्र वायकर यांनाही शिंदेंनी गळ घातल्याचं कळतंय। उत्तर मुंबई भाजपच्या पियुष गोयल यांच्या विरोधात अद्याप मवियाकडून उमेदवाराची घोषणा नाही। मात्र काँग्रेसच्या भाई जगतापांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे, तर काँग्रेसने उमेदवार दिला नाही तर ठाकरे गटाची लढण्याची तयारी असल्याचं संजय राऊत म्हणाले। त्या जागेवर माजी आमदार विनोद घोसाळकर किंवा त्यांच्या सुनबाई तेजस्वी घोसाळकरांनी तयारी केल्याचं कळतंय। ती जागा परंपरेनं ही शिवसेनेची आहे। दैसर बोरिवली हा जो भाग आहे तिथे जर शिवसेना जागा लढणार असेल तर 100% त्या जागेवरती आम्ही विजय प्राप्त करू, हे आम्हाला माहिती आहे। पण आम्हाला कोणताही वाद नको असल्यामुळे आम्ही ती जागा काँग्रेसने मागितली, आम्ही काँग्रेसला दिली। सर, पण विनोद घोसाळकर यांना काँग्रेसकडून काँग्रेसच्या चिन्हावर लढवावं असं देखील ऑफर देण्यात असं होणार नाही, त्यांनी नकार दिला। असं होणार नाही। विनोद घोसाळकरांना ढकललं तरी ते जाणार नाही। दरम्यान विदर्भातला पहिला टप्पा आता संपलाय, त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुंबईकडे लक्ष वळवलंय। फडणवीसांच्या मेघदूत निवासस्थानी पियुष गोयल, मंगल प्रभात लोढा, राहुल नार्वेकर, आशिष शेलार यांची महत्वाची बैठक पार पडली। मात्र मुंबईबद्दल अद्याप कुठलाही निर्णय झाला नसल्याचं चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलंय। देवेंद्र फडणवीसांनी मुंबईतील लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतलाय, त्या ठिकाणी मंगल प्रभात लोढा आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना उमेदवारी मिळणार। अजून पक्षामध्ये कुठलाही निर्णय झाला नाहीये। महायुतीचे 2-3 निर्णय बाकी आहे, ते निर्णय झाल्यानंतर उमेदवारावर चर्चा होईल। मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी 20 मे रोजी मतदान होणार आहे, मात्र अद्यापही 4 जागांवरील लढत स्पष्ट नाही। त्यामुळे इच्छुकांसह नेत्यांच्या मनातही धाकधूक निर्माण झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.